नगरपालिका निवडणुकीचे निकाल आता आपल्या हाती आलेले आहेत। आपण आता पाहूयात प्रभाग क्रमांक 1 ते प्रभाग क्रमांक 10 पर्यंत कोण कोण उमेदवार विजय झाले आहेत ते। सुरुवातीला आपण पाहूयात नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत वैशाली दादाभाऊ वाखारे। वैशाली दादाभाऊ वाखारे हा 10,871 एवढ्या मतांनी विजय झालेले आहेत। त्यांनी वत्सला बाबूराव पाचंगे यांचा पराभव केलेला आहे। यामध्ये त्यांनी 5,241 मतांची आघाडी घेतलेली आहे। प्रभाग क्रमांक 1 अ मध्ये रेश्मा दादाभाऊ लोखंडे या शिरूर शहर विकास आघाडीच्या उमेदवार विजय झालेले आहेत। त्यांना 1,051 एवढी मतं पडलेली आहेत। त्यांच्या विरोधामध्ये उभे होते ॲडव्होकेट सौ मायाताई शरद गायकवाड, त्यांना 424 मतं मिळालेली आहेत। त्याच्यानंतर ज्योती सीताराम डोळस यांना 98 मते मिळालेली आहेत। डॉक्टर वैशाली सुहास साखरे यांना 171 मते मिळालेली आहेत आणि नोटाला मतदान केलेल्यांची संख्या आहे 68। असे एकूण 1,812 लोकांनी या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदान केलेलं आहे। रेश्मा दादाभाऊ लोखंडे या शिरूर शहर विकास आघाडीचे उमेदवार विजय झालेले आहेत। आता आपण वळूयात प्रभाग क्रमांक 1 ब कडे। प्रभाग क्रमांक 1 ब याच्यामध्ये सचिन गुलाब धाडीवाल या शिरूर शहर विकास आघाडीचे उमेदवार विजय झालेले आहेत। त्यांनी 1,058 मते प्राप्त केलेली आहेत। त्यांच्या विरोधात उभे होते संदीप रघुनाथ कडेकर, त्यांना 142 मतं पडलेली आहेत। त्यानंतर दुसरे उमेदवार अनिल रामदास चव्हाण यांना 52 मते पडलेली आहेत। तिसरे उमेदवार आहेत नवनाथ भीमा जाधव यांना 410 मते पडलेली आहेत। त्यानंतरचे उमेदवार आहेत चंद्रकांत नामदेव जवंजाळ यांना 68 मते पडलेली आहेत। नंतरचे उमेदवार अनिकेत बाळासाहेब थोरात यांना 33 मते पडलेली आहेत। त्यानंतर नोटाला मिळालेली मते आहेत 49। या सर्व उमेदवारांमध्ये मगाशी घोषित केल्याप्रमाणे सचिन गुलाब धाडीवाल शिरूर शहर विकास आघाडीचे उमेदवार विजय झालेले आहेत। आता आपण वळूयात प्रभाग क्रमांक 2 अ कडे। या ठिकाणी मुजफ्फर यासिन कुरेशी हे माजी नगरसेवक आहेत। त्यांना यावेळी नगरसेवक पदाची संधी मिळालेली आहे। शिरूर शहर विकास आघाडीचे उमेदवार ते होते मुजफ्फर यासिन कुरेशी, यांना 1223 मतं प्राप्त झालेली आहेत। त्यांनी समोरचे उमेदवार एजाज अन्सार बागवान जे बीजेपीचे उमेदवार आहेत त्यांचा पराभव केलेला आहे। त्यांना 817 मते मिळालेली आहेत आणि नोटाला या ठिकाणी मते आहेत 50। या ठिकाणी एकूण मतदान झाले होते 2090। आता वळूयात आपण प्रभाग क्रमांक 2 ब कडे। प्रभाग क्रमांक 2 ब मध्ये शिरूर शहर विकास आघाडीच्या अंजली मयूर थोरात या विजय झालेले आहेत। त्यांना 1258 इतकी मते प्राप्त झालेली आहेत। त्यांच्या विरोधामध्ये होते मनीषा संदीप कडेकर, त्यांना 242 मते मिळालेली आहेत। त्यानंतर शमशाद मोहम्मद पठाण यांना 390 मते प्राप्त झालेली आहेत। शिफा युनुस सय्यद यांना 390 मते मिळालेली आहेत आणि या ठिकाणी नोटाला मिळालेली मते आहेत 143। या ठिकाणी एकूण 2,423 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे अंजली मयूर थोरात या शिरूर शहर विकास आघाडीचे उमेदवार विजय झालेले आहेत। आता वळूयात आपण प्रभाग क्रमांक 3 अ कडे। या ठिकाणी वेगळे चित्र पाहायला मिळतंय। जाकीर खान शहीद खान पठाण यांचा पराभव झालेला आहे। ते शिरूर शहर विकास आघाडीकडून निवडणूक लढवत होते। गेली 15 वर्ष त्यांनी शिरूर नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून कार्यभार सांभाळलेला आहे। त्याचबरोबर विशेष म्हणजे ते शिरूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणूनही काही काळ त्यांनी पदभार सांभाळलेला आहे। अशा या महत्त्वाच्या उमेदवाराचा या ठिकाणी पराभव झालेला आहे। या ठिकाणी मंगेश दत्तात्रय खांडरे यांनी लोकशाही क्रांती आघाडीच्या वतीने विजय मिळवलेला आहे। मंगेश दत्तात्रय खांडरे यांना 1286 मते प्राप्त झालेली आहेत आणि या ठिकाणी नोटाला मतदान मिळालेलं आहे 53। या ठिकाणी एकूण मतदान झालं होतं 2,612। एकूण 2,612 लोकांनी या ठिकाणी मतदान केलं होतं। एकूणच या ठिकाणी विजय उमेदवार आहेत मंगेश दत्तात्रय खांडरे लोकशाही क्रांती आघाडी। आता आपण वळूयात प्रभाग क्रमांक 3 ब कडे। मनीषा यशोधन कालेवार या शिरूर शहर विकास आघाडीच्या उमेदवार 2,038 मतांनी विजय झालेले आहेत। या ठिकाणी त्यांनी वैशाली अमोल कांबळे यांना पराभूत केलेला आहे। वैशाली अमोल कांबळे यांना 492 मते प्राप्त झालेले आहेत आणि नोटाला या ठिकाणी मतदान आहे 82। या ठिकाणी एकूण मतदान झालं होतं 2,612। म्हणजे प्रभाग क्रमांक 3 मध्ये मनीषा यशोधन कालेवार या विजय झालेल्या आहेत। त्या शिरूर शहर विकास आघाडीच्या उमेदवार आहेत। त्यानंतर आता आपण वळूयात प्रभाग क्रमांक 4 अ कडे। प्रभाग क्रमांक 4 अ मध्ये पूजा निलेश जाधव या शिरूर शहर विकास आघाडीचे उमेदवार विजय झालेले आहेत। त्यांना 1236 मतदान झालेलं आहे। त्यांनी
सौ वैशाली प्रमोद गायकवाड यांचा पराभव केलेला आहे। वैशाली प्रमोद गायकवाड यांना 738 मतदान झालेलं आहे या प्रभागातून। त्याच्यानंतर भारती प्रकाश डंबाळे यांना 34 मतदान मिळालेलं आहे। त्यानंतर सुवर्णा भगवान मालवे यांना 53 मते पडलेली आहेत आणि नोटाला मतदान आहे 38। या ठिकाणी एकूण 2099 लोकांनी मतदानाचा हक्क बजावला। याच्यामध्ये मगाशी घोषित केल्याप्रमाणे पूजा निलेश जाधव यांना शिरूर शहर आघाडीच्या वतीने नगरसेवक पदाची संधी मिळालेली आहे। त्यांना मतं आहेत 1236। आता वळूयात आपण प्रभाग क्रमांक 4B कडे। या ठिकाणी शिरूर शहर विकास आघाडीचे अभिजित गणेश पाचरणे अत्यंत चुरशीची लढत या ठिकाणी झाली होती। याच्यामध्ये अभिजित गणेश पाचरणे यांचा विजय झालेला आहे। शिरूर शहर विकास आघाडीचे ते उमेदवार आहेत। त्यांना 1669 इतकी मतं मिळालेली आहेत। त्यांनी रमेश मारुती कांबळे यांना 46 मते मिळालेली आहेत। ॲडव्होकेट सुभाष जैन छाजेड यांना 52 मतं मिळालेली आहेत। केशव संपत लोखंडे यांना 306 मते मिळालेली आहेत आणि नोटाला मिळालेले 26 मते। एकूण या ठिकाणी मतदान झालं आहे 2099। या ठिकाणची विशेष बाब म्हणजे केशव संपत लोखंडे हे बीजेपीचे शहराध्यक्ष आहेत। त्यांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे। त्यांना 306 मते मिळालेली आहेत आणि मगाशी घोषित केल्याप्रमाणे अभिजित गणेश पाचरणे शिरूर शहर विकास आघाडीचे उमेदवार आहेत। त्यांना 1669 मतांनी विजय होण्याचा बहुमान मिळाला आहे या ठिकाणी। आता वळूयात आपण प्रभाग क्रमांक 5A कडे। या ठिकाणी देखील अत्यंत चुरशीची लढाई झालेली आहे। नितीन मच्छिंद्र पाचरणे हे भाजपचे उमेदवार आहेत। आमदार बाबूराव पाचरणे यांनी ही निवडणूक आज ते प्रतिष्ठेची केली होती आणि विशेष म्हणजे या प्रभागामध्ये सर्वाधिक लक्ष होतं। बीजेपीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या प्रभागामध्ये आपली ताकद एकवटली होती। अशा या महत्त्वाच्या प्रभागामध्ये नितीन मच्छिंद्र पाचरणे यांना यश मिळालेलं आहे। त्यांना 1359 मते मिळालेली आहेत। बाबूराव पाचरणे यांच्या आमदार बाबूराव पाचरणे यांच्या अत्यंत निकटवर्तीय हा उमेदवार समजला जातो। त्यांना 1359 मते मिळालेली आहेत आणि ते या प्रभागातून विजय झालेले आहेत। त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार होते अविनाश हरिभाऊ मल्लाव, ते पराभूत झालेले आहेत। शिरूर शहर विकास आघाडीचे ते उमेदवार होते। त्यांना 547 मते प्राप्त झाली आहेत आणि विशेष म्हणजे नोटाला 16 लोकांनी या ठिकाणी पसंती दिलेली आहे। या ठिकाणी एकूण मतदान झालं होतं 1922। 19 या प्रभागामध्ये नितीन मच्छिंद्र पाचरणे हे विजय झालेले आहेत। आता वळूयात आपण प्रभाग क्रमांक 5B कडे। या ठिकाणी शिरूर शहर विकास आघाडीचे सुनीता पोपट कुरुंदळे यांना विजयाची संधी मिळालेली आहे। या ठिकाणी त्यांनी 997 मते प्राप्त केलेली आहेत। त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार होते सुनीता दत्तात्रय शेलार, त्यांना 868 मते मिळालेली आहेत। दुसरे प्रतिस्पर्धी उमेदवार होते पल्लवी अमोल शाह, यांना 29 मते मिळालेली आहेत आणि नोटाला मतदान झालेलं आहे 28। या ठिकाणी एकूण 1922 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय आणि या ठिकाणी पुन्हा एकदा घोषित करतो शिरूर शहर विकास आघाडीच्या सुनीता पोपट कुरुंदळे यांनी निवडून आलेले आहेत। त्यांना 997 मते मिळालेली आहेत। आता वळूयात आपण प्रभाग क्रमांक 6B कडे। या ठिकाणी विठ्ठल प्रभू पवार शिरूर शहर विकास आघाडीचे हे उमेदवार आहेत। अत्यंत चुरशीची समजली जाणारी ही निवडणूक विठ्ठल पवार यांनी जिंकलेली आहे शिरूर शहर विकास आघाडीच्या वतीने। त्यांना 889 मते प्राप्त झालेली आहेत। त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार होते चंद्रकांत नामदेव जवंजाळ, त्यांना 15 मते मिळाली आहेत। दबाजी भानुदास दिवटे यांना 125 मते मिळाली आहेत। सागर त्रिंबक नरवडे यांना 326 मतदान झालं आहे। महबूब जैनुद्दीन सय्यद हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष महबूब जैनुद्दीन सय्यद यांना 71 मतांवर समाधान मानावं लागलंय। या ठिकाणी त्यांना 71 मते प्राप्त झालीत। नोटाला 24 उमेदवारांनी पसंती दिली आहे नोटाला आणि या ठिकाणी एकूण मतदान झाले 1450। तर प्रभाग क्रमांक 6 चे विजय उमेदवार आहेत विठ्ठल प्रभू पवार। शिरूर शहर विकास आघाडीच्या वतीने त्यांनी निवडणूक लढवलेली आहे। त्यांना 889 मते पडली आहेत। आता आपण वळूयात प्रभाग क्रमांक 7A कडे। या ठिकाणी उज्ज्वला अभय बर्मेचा या माजी नगराध्यक्ष आहेत आणि माजी नगरसेविका आहेत। शिरूर शहर विकास आघाडीच्या वतीने त्या विजय झालेले आहेत। उज्ज्वला अभय बर्मेचा, त्यांना 1802 मते प्राप्त झालेली आहेत। त्यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार ज्योती चंद्रकांत लोखंडे यांना 135 मते मिळाले, त्यांचा पराभव केलेला आहे। त्यानंतर दुसऱ्या प्रतिस्पर्धी उमेदवार अश्विनी सुदाम पोटावळे यांना 241 मते मिळाले आहेत, त्यांचा पराभव त्यांनी केलाय। आणि या प्रभागामध्ये नोटाला मतदान झाले 60।
याच्यामध्ये एकूण 2238 लोकांनी मतदानाचा हक्क बजावलाय। या ठिकाणी मगाशी घोषित केल्याप्रमाणे उज्ज्वला अभय बर्मेचा शिरूर शहर विकास आघाडीचे तो उमेदवार आहेत ते विजय झालेले आहेत। आता आपण बोलूयात प्रभाग क्रमांक 7 ब कडे। या ठिकाणी शिरूर शहर विकास आघाडीचे प्रमुख प्रकाश रसिकलाल धारीवाल या शिरूर शहर विकास आघाडीच्या वतीने विजय झालेले आहेत। त्यांना 1829 आजपर्यंतच्या सर्व उमेदवारांमध्ये विक्रमी मतांनी नगरसेवक पदाच्या या रणांगणामध्ये सर्वात विक्रमी मतांनी प्रकाश रसिकलाल धारीवाल विजय झालेले आहेत। त्यांना 1829 एवढं मतदान झालेलं आहे। त्यांनी आपले प्रतिस्पर्धी संजय तुकाराम बारमकर यांचा पराभव केलाय। त्यांना 206 मतं पडली। मनोहर विश्वनाथ शिंदे यांना 45 मतं पडली। दगडू गंगाराम सकट यांना 45 मतं पडलीत आणि या ठिकाणी नोटाला मतदान आहे 117। या ठिकाणी एकूण 2242 लोकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। मगाशी घोषित केल्याप्रमाणे या ठिकाणी प्रकाश रसिकलाल धारीवाल शिरूर शहर आघाडीचे ते उमेदवार आहेत। त्यांना 1829 मते पडलेले आहेत आणि ते या ठिकाणी विजय झालेले आहेत। आता वळूयात आपण प्रभाग क्रमांक 8 अ कडे। या ठिकाणी विनोद प्रकाश भालेराव यांनी शिरूर शहर विकास आघाडीच्या वतीने विजय मिळवलेला आहे। या ठिकाणी त्यांना 779 मतं पडलेली आहेत। मित्रांनो, विशेष म्हणजे या ठिकाणी मोठी चोरशीची निवडणूक झाली होती। या ठिकाणी विनोद प्रकाश भालेराव यांना 779 मतं पडली होती आणि विशेष म्हणजे राजेश दिगंबर जगताप यांनाही 779 मतं पडली होती। या ठिकाणी दोघांनाही समान मते मिळाल्यामुळे फेर मतमोजणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना घ्यावी लागली आणि यामध्ये पुन्हा एकदा दोघांनाही 779 मतं असल्याचं उघड झालं। यामुळे या ठिकाणी चिठ्ठीच्या साहाय्याने विजय घोषित करण्यात आला। या ठिकाणी विनोद प्रकाश भालेराव यांचं नशीब बलवत्तर ठरलं आणि चिठ्ठीच्या साहाय्याने ते निवडून आले। या ठिकाणी त्यांना 779 मतदान आहे। शिरूर शहर विकास आघाडीच्या वतीने ते निवडून आलेले आहेत। त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार होते राजेश दिगंबर जगताप यांना 779 मते आहेत। दुसरे प्रतिस्पर्धी विजय दशरथ जगधने यांना 344 मतं आहेत। चंद्रकांत विश्वनाथ सकट यांना 12 मते आहेत। दगडू गंगाराम सकट यांना 16 मते आहेत। दिनेश देविदास ससाने यांना 117 मतं पडलीत आणि नोटाला मतदान झाले 21। या ठिकाणी एकूण 2068 लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। या ठिकाणी पुन्हा एकदा घोषित करतो, विनोद प्रकाश भालेराव यांना शिरूर शहर विकास आघाडीच्या वतीनं विजयाची संधी मिळालेली आहे। त्या ठिकाणी विजय झालेले आहेत। आता आपण वळूयात प्रभाग क्रमांक 8 ब कडे। या ठिकाणी शिरूर शहर विकास आघाडीच्या वतीने सुरेखा संतोष शितोळे यांना विजयाची संधी मिळालेली आहे। त्यांना 1220 एवढं मतदान झालेलं आहे। या ठिकाणी 1220 मतांनी ते विजय झालेले आहेत। सुरेखा संतोष शितोळे जे शिरूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष समजले जातात। त्यांनी माजी अध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे। त्यांच्या पत्नी आहेत या सुरेखा संतोष शितोळे यांना 1220 मते मिळालेली आहेत। त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार होते ॲडव्होकेट सौ मायाताई शरद गायकवाड, त्यांना 763 मतदान मिळालेलं आहे या ठिकाणी आणि नोटाला मतदान झालेलं आहे 85। या ठिकाणी एकूण 2068 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। मगाशी घोषित केल्याप्रमाणे या ठिकाणी सुरेखा संतोष शितोळे या विजय झालेले आहेत। त्यांना 1220 मते पडलेले आहेत। आता आपण वळूयात प्रभाग क्रमांक 9 अ कडे। या ठिकाणी संगीता महेंद्र मल्लाव यांना शिरूर शहर विकास आघाडीकडून विजयाची संधी मिळालेली आहे। त्यांना 950 मते या ठिकाणी प्राप्त झाले आहेत। संगीता महेंद्र मल्लाव यांच्या पत्नी आहेत, वर्गीय महेंद्र मल्लाव यांच्या पत्नी आहेत। शिरूर शहर विकास आघाडीच्या वतीने त्यांना संधी मिळालेली आहे। त्यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार संगीता कृष्णा काळे यांना 415 मते मिळाली आहेत। त्यांचा त्यांनी पराभव केलाय। त्याच्यानंतर नोटाला मिळालेली मते आहेत 61। या ठिकाणी 1426 मतदान झालेलं आहे। एकूण मतदारांनी 1426 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। या ठिकाणी मगाशी घोषित केल्याप्रमाणे संगीता महेंद्र मल्लाव या विजय झालेले आहेत। ते शिरूर शहर विकास आघाडीचे उमेदवार आहेत। आता आपण वळूयात प्रभाग क्रमांक 9 ब कडे। या ठिकाणी सर्वाधिक या पूर्ण निवडणुकीमध्ये या 1 ते 10 प्रभागामध्ये सर्वात मोठा प्रभाग म्हणून हा प्रभाग ओळखला जातो। प्रभाग क्रमांक 9 ह्या 9 ब मध्ये 9 उमेदवार उभे होते टोटल। याच्यामध्ये एकूण उमेदवार 9 होते। याच्यामध्ये निलेश केरू गाडेकर या अपक्ष उमेदवाराला संधी मिळालेली आहे। इथं अपक्षांना संधी दिलेली आहे। निलेश केरू गाडेकर या उमेदवाराचं नाव आहे, ते विजय झाले। त्या ठिकाणी 542 मते मिळालेली आहेत। त्याच्यानंतर त्यांनी आपले प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार मितेश प्रदीप गादिया यांना पराभूत केलेला आहे। त्यांना 114 मतं पडली। संदीप दिलीप गिरे यांना 45 मतं पडली। रवींद्र भानुदास गोळाद यांना 25 मते पडलेले आहेत। सतीश नारायण घोलप यांना 106 मते पडलेले आहेत। संजय दत्तात्रय देशमुख यांना 269 मते पडलेले आहेत। ते शिरूर शहर विकास आघाडीचे उमेदवार होते, पण त्यांच्यावर पराभवाची नामोष्की उडवलेली आहे। स्वप्नील किशोर मालवे यांना 22 मते पडलेले आहेत। आबिद मोहम्मद शेख यांना 284 मते पडलेले आहेत आणि या प्रभागामध्ये एकूण
नोटाला पडलेली मते आहेत 19 आणि 1426 मतदारांनी या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावलाय. मगाशी घोषित केल्याप्रमाणे निलेश केरू गाडेकर या अपक्ष उमेदवाराला इथे विजयाची संधी मिळालेली आहे. त्यांना 542 मते पडली. आता आपण वळूयात प्रभाग क्रमांक 10 कडे. प्रभाग क्रमांक 10 यामध्ये संदीप ज्ञानदेव गायकवाड या बीजेपीच्या उमेदवाराला संधी मिळाली. अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील हा तरुण आहे. या ठिकाणी संदीप ज्ञानदेव गायकवाड यांना विजयाची संधी मिळाली. त्यांना 716 मतं पडलेली आहेत. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी शैलेश नानासाहेब जाधव यांना पराभूत केलेला आहे. शैलेश जाधव यांना 525 मतं पडलेली आहेत. त्यानंतर कविता यशवंत वाटमारे यांना 576 मते पडलेली आहेत. ते शिरूर विकास आघाडीचे नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या. त्यांना या ठिकाणी पराभूत व्हावं लागलंय. नोटाला पडलेली मते आहेत 34 आणि या ठिकाणी एकूण 1851 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय. आता आपण वळूयात प्रभाग क्रमांक 10. या ठिकाणी हुडकोचा प्रश्नाचा शिरूर शहर विकास आघाडीवरती मोठा परिणाम होईल असं बोललं जात होतं, पण प्रत्यक्षात तसं काही घडलेलं दिसत नाही. कारण या ठिकाणी रोहिणी किरण बनकर या शिरूर शहर विकास आघाडीच्या उमेदवार आहेत. त्यांना विजयाची संधी मिळालेली आहे. 1123 मतदान त्यांना या ठिकाणी मिळालेलं आहे आणि या बळावर ते विजय झालेले आहेत. त्यानंतर त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी ज्योती चंद्रकांत लोखंडे यांचा 102 मते पडलेली आहेत. त्यांचा पराभव केलेला आहे. त्यानंतर राजश्री कुंडलिक शिंदे यांना 546 मते पडलेली आहेत. त्यानंतर नोटाला मिळालेली मते आहेत 80 आणि या ठिकाणी एकूण 1851 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क मिळवलाय. मगाशी घोषित केल्याप्रमाणे रोहिणी किरण बनकर यांना शिरूर शहर विकास आघाडीच्या वतीने विजयाची संधी मिळालेली आहे. आता आपण वळूयात प्रभाग क्रमांक 10 हा शेवटचा मतदारसंघ आहे. या ठिकाणी उज्ज्वला वैभव वारे या शिरूर शहर विकास आघाडीच्या उमेदवाराला 1054 मते मिळवून विजयाची संधी मिळालेली आहे. या ठिकाणी उज्ज्वला वैभव वारे या विजयी झालेले आहेत. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार ज्योती सीताराम डोळस यांना 95 मते पडलेली आहेत. सविता अनिल बांडे यांना 642 मते पडलेली आहेत आणि नोटाला मतदान झाले 60. या ठिकाणी एकूण 1851 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मगाशी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी उज्ज्वला वैभव वारे यांना शिरूर शहर विकास आघाडीच्या वतीने विजयाची संधी मिळालेली आहे. प्रेक्षकांनो, एकूण मतदानाची आकडेवारी पाहता आणि संपूर्ण चित्र विचारात घेता या ठिकाणी वेगळाच कौल, वेगळा निकाल आणि काही ठिकाणी अनपेक्षित निकाल हा समोर आलेला आहे. या ठिकाणी शिरूर शहर विकास आघाडीला एकूण 16 जागांवरती नगरसेवक पदाची संधी मिळालेली आहे आणि एका जो प्रमुख उमेदवार होते नगराध्यक्ष पदाचे वैशाली दादाभाऊ वाखारे यांना विक्रमी मतांनी विजय होण्याची संधी मतदारांनी दिलेली आहे. या ठिकाणी एकूण 17 उमेदवार आता शिरूर शहर विकास आघाडीचे नगरपालिकेत कार्यरत असणार आहे. त्यानंतर बीजेपीला फक्त 2 जागांवरती समाधान मानावं लागलंय. बीजेपीच्या पत्रात फक्त 2 जागा पडलेल्या आहेत. लोकशाही क्रांती आघाडीने नगरपालिकेच्या ह्या निवडणुकीत आपलं खातं उघडलेलं आहे. त्या ठिकाणी एका जागेवर मंगेश खांडरे यांच्या रूपाने लोकशाही क्रांती आघाडीचा एक उमेदवार नगरपालिकेत आता गेलेला आहे आणि 2 ठिकाणी अपक्षांना संधी मिळालेली आहे. प्रथमच इतक्या चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीमध्ये सर्वात पहिल्यांदा रामलिंग पॅनलच्या झालेल्या पहिल्या निवडणुकीमध्ये रामलिंग पॅनलला एकूण 17 पैकी 16 जागांवरती विजय मिळालेला होता 2007 मध्ये. 2011 मध्ये रामलिंग पॅनलचं नामांतर होऊन त्याला शिरूर शहर विकास आघाडी असं नाव देण्यात आलं 2011 मध्ये. त्यावेळी झालेल्या निवडणुकीमध्ये 17 पैकी 17 जागांवरती शिरूर शहर विकास आघाडीला यश मिळाले होतं आणि आता एकूण उमेदवारांची संख्या आहे 22 नगराध्यक्षांसह आणि यावेळी मात्र शिरूर शहर आघाडीच्या पदरात फक्त 17 जागा पडलेल्या आहेत. साधारणपणे 5 जागा शिरूर शहर विकास आघाडीने गमावलेल्या आहेत.